ह्या तणनाशक फवारणीचा जर टायमिंग चुकला ना तर सगळं गणितच बिघडणार आहे। त्यामुळे शक्यतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, योग्य त्या टायमिंगच ही फवारणी आपल्याला करणं गरजेचं आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर कोथिंबीर पीक करायचा निर्णय घेत असाल तर आजची ही व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आणि फायद्याची आहे। कारण या व्हिडिओमध्ये आपण कोथिंबीर पिकाला तण नियंत्रण तणनाशक फवारणी ही कधी करावी, कोणती करावी आणि नेमकी कोणती तणनाशकं घेणं गरजेचं आहे याची संपूर्ण माहिती तुमच्या समोर सांगण्याचा प्रयत्न करतोय। जय शिवराय, नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर आपल्या परिवारामध्ये शेतीविषयी युट्यूब चॅनलमध्ये। शेतकरी मित्रांनो, इथून मागे आपण कोथिंबीर पीक असेल, पालेभाज्या पीक असेल, तरकारी पिकं यांची माहिती तुमच्या समोर घेऊन येत असतो। पण सध्याच्या घडीला भरपूर साऱ्या शेतकऱ्यांकडे कोथिंबीर पीक आहे किंवा काही शेतकऱ्यांना कोथिंबीर पीक करायचं आहे, पण ह्या कोथिंबीर पिकामध्ये होतं काय की तणांचा प्रादुर्भाव होतो आणि एकंदरीतच काय तर आपलं उत्पादन घटल्यासारखं दिसतं। लक्षात घ्या, आपण कोथिंबीर पीक करायच्या आधी मागे म्हणजे त्या क्षेत्रामध्ये जे पीक केलं असतं, ह्या क्षेत्रामध्ये जे पीक आहे तर ह्या पिकातील गवत ही पुढे जाऊन आपल्याला कोथिंबीर पिकाला त्रास देतात आणि एकंदरीतच नुकसान झालेलं आपल्याला बघायला मिळतं। मग नेमकी या कोथिंबीर पिकाला तण नियंत्रण तणनाशक फवारणी कधी करणं गरजेचं आहे? तर लक्षात घ्या, आपल्याला कोथिंबीर पीक केल्यानंतर जे आपण पाणी भरणार आहोत, पेरणीचा टायमिंग न घेता आपण जे पहिलं पाणी भरणार आहोत त्या दिवसापासून तर बरोबर कोथिंबीर पीक 5व्या दिवशी, लक्षात घ्या, म्हणजे कोथिंबीर पिकाला लागवड पेरणी केल्यानंतर दिवसाआड पाणी द्यायचं असतं, तर 5व्या दिवशी तुम्ही जे पाणी द्याल तर हे 5व्या दिवशी पाणी दिल्यानंतर जर दुपारी तुमचं रान कोरडं होत असेल तर आपण संध्याकाळच्या टायमिंगला ही तणनाशक तण नियंत्रण फवारणी करायची आहे किंवा दुसऱ्या दिवशी 6व्या दिवशी आपल्याला ही तणनाशक तण नियंत्रण फवारणी करायची आहे। पण ही घेताना योग्य जी तणनाशक असते यांचं प्रमाण देखील अचूकच घेणं गरजेचं आहे। ही तणनाशक फवारणी करते वेळी आपल्याला टर्गा सुपर आणि गोल ह्या दोघांची जोडी घ्यायची आहे आणि याची फवारणी करायची आहे। आता याचं प्रमाण तुम्हाला सांगतो, प्रति पंपाला 12 मिली टर्गा सुपर आणि 12 मिली गोल हे घेऊन याची फवारणी करायची। तुमचा 15 लिटरचा पंप असो किंवा 20 लिटरचा पंप असू द्या, शक्यतो बॅटरी पंपाने याची फवारणी करा किंवा पेट्रोल पंपाच्या साहाय्याने जरी तुम्ही ह्या कोथिंबीर पिकाला तणनाशक फवारणी केली तर जबरदस्त रिझल्ट येणार आहे। आता लक्षात घ्या, काही ठिकाणी मी पाहिलं असतं 48 तासाच्या आत फवारणी करा, तर हे शक्य नाहीये आणि फवारणी करायची तुम्हाला गरज नाही। 48 तासाच्या आत कोथिंबीर पिकाचा उतार हा कधी होतो हे जर लक्षात आलं तरच आपल्याला फायदा होतो। त्यामुळे लक्षात घ्या, कोथिंबीर पिकाचा उतार 8, 9, 10, 11, 12व्या दिवशी होतो आणि एकंदरीतच 5व्या दिवशी बरोबर आपण पाणी भरलं, संध्याकाळच्या टायमिंगला चालता आलं तरच फवारणी किंवा 6व्या दिवशी सकाळीच आपल्याला ही तण नियंत्रण तणनाशक फवारणी करायची आणि कोथिंबीर पिकाचं तण हे अशा पद्धतीने कव्हर करायचं आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, कोथिंबीर पिकाला तण नियंत्रण तणनाशक फवारणी कशा पद्धतीने करणं गरजेचं आहे, नेमकी कोणती तणनाशक वापरणं गरजेचं आहे, तर ही अशा पद्धतीने नियोजन करणं गरजेचं आहे। आणि ही जर आपली माहिती आवडली, अजून देखील मिलिंद भोर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असेल, सबस्क्राईब नक्की करा, समोरील घंटा ऑन ठेवण्याचा प्रयत्न करा। तुम्ही आपली ही व्हिडिओ कुठून कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहताना कमेंट्स नक्की करायची आणि हो, एकदा आज ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला व्हिजिट द्या। त्यामध्ये संपूर्ण पिकांची लागवड ते काढणीपर्यंत आपण टप्प्याटप्प्यानुसार व्हिडिओ बनवलेला आहे। 100% तुमचा फायदाच होणार आहे। धन्यवाद। जय जवान, जय किसान।